निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आत्ताच मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की गुरुचरित्र पारायणाचं महत्त्व काय आहे आणि हे गुरुचरित्र पारायण आपण का करायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला काही बेसिक जे नियम आहेत ते कोणकोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत. तर त्यानंतर आजचा 3रा व्हिडिओ आहे गुरुचरित्र पारायणाबद्दलचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी आपल्याला काही छोटीशी तयारी करायची आहे. ती नक्की काय काय तयारी करायची आहे. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, श्री गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होणार आहे आणि या सकारात्मक ऊर्जेची आपल्याला अत्यंत आवश्यकता असते. तर गुरुचरित्र पारायण हे शक्यतोवर शनिवारी सुरू करायचं आणि त्याची सांगता पुढच्या शुक्रवारी असते आणि शुक्रवारच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या पारायणाचे आपण उद्यापन द्यायचे असते. तर आपण शनिवारी सुरू करू शकतो आणि शुक्रवारी संपवून त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी उद्यापन देऊ शकतो. त्याचप्रमाणे दत्त सप्ताह असतो ना, तर त्यावेळी ज्या दिवशी दत्त सप्ताह येतो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल अष्टमीला हा दत्त सप्ताह सुरू होतो. तो शुक्ल चतुर्दशीपर्यंत असतो आणि चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण या सप्ताहाची म्हणजे या पारायणाची सांगता करून उद्यापन द्यायचं असतं. तर या शुक्ल अष्टमीच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्ल सप्तमीला आपण 1 गाय आणि 4 श्वान, श्वान म्हणजे 4 कुत्रे जे दत्तांना अतिशय प्रिय आहेत, तर अशा एका गाईला आणि 4 कुत्र्यांना आपल्याला 1 पोळी खाऊ घालायची आहे. आणि जे पण आपण गाईला पोळी खाऊ घालू ना त्याला आपण थोडंसं तूप लावू शकतो. मात्र श्वान म्हणजे कुत्र्यांना आपण ज्या पोळ्या खाऊ घालू त्याला अजिबात तेल किंवा तूप लावायचं नाहीये, कारण तेल किंवा तूप खाल्ल्याने ना कुत्रे पिसाळतात. तर आपण आपल्या प्राण्यांना जे पण खाऊ घालू तर ते खाऊ घालताना ना आपल्याला थोडंसं भान ठेवायचं आहे की त्यांना कोणता आहार हा पचू शकतो, तर त्याच्याप्रमाणे आपण त्यांना हे खाऊ घालायचं आहे. तर हे झालं ज्या दिवशी आपण पारायण सुरू करणार त्याच्या आदल्या दिवशीचं. तर ज्या दिवशी पारायणाला आपण सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपण सकाळी लवकर म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. तर ब्रह्ममुहूर्त हा 3, 3:15 वाजता सुरू होतो. तर आपण अगदी 3:30 वाजल्यापासून हे पारायण करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालणार आहे. तर त्याच्यामुळे आपण 3, 3:30ला उठायचं आहे. आपली जी पण काही तयारी करायची आहे, आपण शुचिर्भूत व्हायचं आहे. तर अशा वेळी ना आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ना गंगाजल घालायचं आहे, कारण पारायण काळामध्ये ना गंगा स्नानाला हे अतिशय महत्त्व आहे. तर अशा वेळी तर आपण गंगेमध्ये जाऊन स्नान करू शकत नाही, तर म्हणून आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालायचं आहे. चिमूटभर हळद घालायची आहे आणि अगदी चिमूटभर खडे मीठ असतं ना, क्रिस्टल सॉल्ट, ते घालायचं आहे आणि अशा पाण्याने आपण मस्त छानपैकी अभ्यंग स्नान करायचं आहे. तर हे अभ्यंग स्नान झाल्यानंतर छान शुचिर्भूत झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये यूट्यूबवर किंवा आपल्याकडे मंत्रांचे जे मशीन्स असतात ना, तर त्या मशीनवर किंवा आपण त्या यंत्रावर छान छान मंत्र लावायचे आहेत. दत्तगुरु महाराजांचे, श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपण मंत्र लावायचे आहेत. मंत्रोच्चार आपल्या घरामध्ये सुरू ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये ना छान अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. आणि हे मंत्रोच्चार आपण कानांनी ऐकायचे आहेत. तोपर्यंत आपण घराबाहेर अंगणामध्ये आधी प्रथम एका वाटीमध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे, थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आहे
त्याच्यानंतर चिमूटभर हळद आणि 1 छोटा चमचा क्रिस्टल सॉल्ट म्हणजे खडे मीठ आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि असं पाणी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि असं थोडं पाणी आहे ना, ते आपण दरवाजा उघडताच क्षणी ते पाणी आपल्या दरवाजाच्या म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. कारण पूर्ण रात्रभर आहे ना, घराबाहेर उंबरठ्याबाहेर एक निगेटिव्ह एनर्जी क्रिएट झालेली असते. तर ती निगेटिव्ह एनर्जी आपण दरवाजा उघडल्यानंतर आपल्या घरात येऊ नये म्हणून असं पाणी आपण ते घराबाहेर शिंपडायचं आहे. आणि म्हणजे आपण जसं अंगणात सडा कसा मारतो पाण्याचा, तसा आपण थोडासा सडा त्या पाण्याचा आपण मारायचा आहे. जेणेकरून तिथे जी पण काही नकारात्मक ऊर्जा एकवटलेली असते ती संपुष्टात येईल आणि ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. त्याच्यानंतर तेच जे पाणी आपण जे बनवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये गोमूत्र तर आहेच. त्यामुळे असं पाणी आपण आपल्या घरामध्ये जितक्या पण रूम्स असतील, जितक्या खोली असतील, गॅलरी असेल, तर तिथे सगळीकडे हे पाणी आपण शिंपडायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये पण काही निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तर ती संपून जावी आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि बाजूला तर YouTubeवर किंवा त्या यंत्रावर एक छान नामस्मरण चालूच आहे. त्याच्यामुळे ती ऊर्जा क्रिएट होतच असणार आहे. त्याच्यानंतर याच पाण्याचा उपयोग करून आपण हे पाणी आहे ना, जे आपण फरशी पुसू, लादी पुसू, त्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच पाण्याने आपण आपली लादी किंवा फरशी पुसायची आहे. त्यामुळे आपल्या लादीवर किंवा फरशीवर जे पण काही किटाणू असतील, तर ते रॉक सॉल्टने मरून जातात. एक निगेटिव्ह एनर्जी असेल, ती सुद्धा तिथे नष्ट होते. तर अशा प्रकारे आपण त्या पाण्याचा उपयोग करायचा आहे. आपल्याला कसं पाणी लागणार आहे, त्याच्याप्रमाणे ते पाणी आपण बनवायचं आहे. आणि त्याच पाण्याने ना आपण आपला जो घराचा उंबरठा असतो ना, तो सुद्धा पुसून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आपलं घर अगदी छान नकारात्मक ऊर्जा संपवून सकारात्मक ऊर्जा आपण निर्माण करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण आपला दरवाजासुद्धा त्याच पाण्याने पुसायचा आहे. कारण जी पण काही बाहेरची नकारात्मक ऊर्जा असते, ती आपल्या दरवाजावरच आदळत असते. तर अशा वेळी आपण तो दरवाजासुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर दरवाजावर आपण कुंकवाचं किंवा अष्टगंधाचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबरठ्यावर हळदीचं लिंपण करायचं आहे. तर हळदीचं लिंपण कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी अगोदरच माझ्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तरी थोडक्यात सांगते की हळद, त्याच्यामध्ये थोडंसं अष्टगंध, थोडंसं गोमूत्र, गंगाजल आणि थोडंसं पाणी घालून ते व्यवस्थितपणे आपण मिश्रण करायचं आहे. आणि असं मिश्रण आहे ते आपण उंबरठ्यावर अगदी व्यवस्थित लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या घरातला जो पण कोणी कर्ता पुरुष असेल, त्या कर्त्या पुरुषाने देवपूजा करायची आहे. जर कर्ता पुरुषच पारायण करत असेल तर हरकतच नाही. पण घरामध्ये आपल्या एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होण्यासाठी किंवा आपण जे पण काही नामस्मरण करू, तर त्याचं पुण्य आपल्या पूर्ण कुटुंबाला मिळण्यासाठी देवपूजा ही घरातल्या कर्त्या पुरुषानेच करायची आहे. तर त्याची पूजा होईपर्यंत आपण इथे जी पण काही पारायणाची पूजा मांडणी आहे ती करायची आहे. तर श्री गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करायची आहे, तर त्याचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड करेन. कारण हा व्हिडिओ नाहीतर खूपच मोठा होईल. तर आपण बाजूला तोपर्यंत पूर्ण मांडणी व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे. तोपर्यंत देवपूजा होईल. देवपूजा झाल्यानंतर जर महिला कोणी जर गुरुचरित्र पारायण करणार असेल, तर कर्त्या पुरुषाने ही जी पण काही देवपूजा करायची आहे ती अगदी षोडशोपचारे पद्धतीने करायची आहे. षोडशोपचारे पद्धतीने म्हणजे काय, तर प्रत्येक देवांवर पाण्याने किंवा दुधाने, कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने, चंदनाच्या पाण्याने किंवा हळदीच्या पाण्याने अगदी व्यवस्थित अभिषेक करायचा आहे. त्या प्रत्येक देवांना स्नान घालायचं आहे आणि अशी छान पूजा करायची आहे. तर ही पूजा फक्त पारायण ज्या दिवशी सुरू होणार आहे ना, त्याच दिवशी करायची आहे. आणि जी पण आपण मांडणी करू ना, ती एकदाच व्यवस्थितपणे मांडणी करायची आहे. त्याच्यानंतर ती मांडणी आपल्याला 8 दिवस हलवायची नाही आहे. 7 दिवस आपलं पारायण सुरू असणार आहे आणि 8व्या दिवशी आपण या पारायणाची सांगता करून उद्यापन देणार आहोत.
तर अशा वेळीच फक्त ती मांडणी आणि जिथे आपण ग्रंथ मांडू म्हणजे श्री गुरुचरित्र पारायणासाठी जी पोथी आहे श्री गुरुचरित्राची ती मांडू, तो पाठ सुद्धा आपल्याला हलवायचा नाहीये. त्यामुळे व्यवस्थित अशी जागा करून ती मांडणी आपल्याला करायची आहे. आणि सगळी मांडणी झाल्यानंतर कर्त्या पुरुषाची देवपूजा झाल्यानंतर जर महिला कोणी गुरुचरित्र पारायण करणार असेल तर तिने सर्वप्रथम आपल्या देवांची आधी पूजा करायची आहे. कारण सर्वात मान हा आपल्या घरच्या देवाला आणि त्याच्यानंतर पुढे आपण जी पण काही नामस्मरण पोथी पारायण करू तर त्याच्या आधी देवपूजा अगदी पंचोपचारे पद्धतीने करायची आहे. तर पंचोपचारे पद्धतीने म्हणजे काय, तर हळद कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे, धूप दीप दाखवायचं आहे, ओवाळायचं आहे, छान नमस्कार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जर तुळशीचं पूजन करत असू म्हणजे तुळशीला पाणी घालणं, तुळशीजवळ दिवा लावणं तर तेही करायचं आहे. त्याच्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि ही जी पण काही नित्य देवपूजा आहे, आपली नित्य सेवा असेल, आपण जे पण काही रोजचं मंत्रपठण स्तोत्रपठण करत असू तर ते सुद्धा करून घ्यायचं आहे. आपली जी पण काही नित्य देवपूजा आहे, नित्य सेवा आहे ती आधी आपण व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे. आणि ती नित्यसेवा झाल्यानंतरच आपण जे पण काही पारायण आहे ते पारायण करायला सुरुवात करायची आहे. आणि ही सगळी तयारी होईपर्यंत आपलं जे पण काही यूट्यूबवर किंवा त्या यंत्रावर जे नामस्मरण सुरू असणार आहे ते सुरूच ठेवायचं आहे. कारण तोपर्यंत आपल्या घरामध्ये एक छान पॉझिटिव्ह कंपनं निर्माण होत असतात. आणि ही जी पण काही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, सकारात्मक कंपनं आहेत ती आपली पारायण पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. तर मंडळी एक अनुभव सांगते की आपण जेव्हा श्री गुरु दत्तचरित्र पारायण करतो ना तेव्हा ना आपल्याला अनेक वाईट गोष्टींचा अनुभव येतो. कारण आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला एक सुप्त नकारात्मक ऊर्जा असते ना ती वावरत असते. आणि ही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती आपलं पारायण पूर्ण करण्यासाठी ना बाधा आणत असतं. म्हणजे कधी कधी काय होतं की आपण पारायणाला बसलो ना की आपल्याला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटतं, गरगरायला लागतं. तर असं होऊ नये ना म्हणून पारायण सुरू करण्यापूर्वी ना आपले जे आराध्य दैवत आहेत गणपती बाप्पा, त्या गणपती बाप्पांना स्मरून आपण श्री दत्तगुरु महाराजांना, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की हे दत्तगुरु महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, मी आत्तापासूनच आजपासूनच हे जे पारायण आहे ते करायला सुरुवात करते आहे. तर हे पारायण अगदी व्यवस्थितपणे पार पडू देत, मला कोणत्याही प्रकारची बाधा किंवा अडचण येऊ देऊ नका अशी मी तुमच्याजवळ प्रार्थना करते. आणि मनापासून आपण दत्तगुरु महाराजांना, श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे. आणि त्याच्यानंतरच आपण पारायणाला सुरुवात करायची आहे. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हीच महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की पारायणाला बसण्यापूर्वी म्हणजे पारायण सुरू करण्यापूर्वी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर आपण ज्या दिवशी पारायण करायला बसणार आहोत ना त्या दिवशी या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जसं हळदीचं लिंपण आहे ते आपण 8ही दिवस तेच ठेवायचं आहे, रोज पुसायचं नाहीये आणि रोज ते लिंपण करायची गरज नाहीये. कारण जसं जसं आपण पारायण करत जाणार तशी तशी आपल्या घरामध्ये एक छान सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहणार आहे, मग ती उंबरठ्यापर्यंत असणार आहे. तर अशा वेळी आपण ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या असणार आहेत त्या पुसून टाकायच्या नाहीयेत. जसं दरवाजावरचं स्वस्तिक आहे ते सुद्धा पुसायचं नाहीये. जी आपण मांडणी केलेली असू किंवा पाटावर ग्रंथ मांडलेला असू तर तो सुद्धा हलवायचा नाहीये, मांडणी सुद्धा हलवायची नाहीये. तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की मग आपण हे 7 दिवस पूजा करायची नाहीये का? तर देव शक्यतो हलवू नका. आणि आपण जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा श्री दत्तगुरु महाराजांची मूर्ती मांडली असेल किंवा सुपारी मांडली असेल तर त्या सुपारीवर आपण पहिल्याच दिवशी अभिषेक करायचा आहे. 7ही दिवस अभिषेक करायची गरज नाही. आणि जर करण्याची इच्छा असेल तर अलगदपणे त्या मूर्ती उचलून आपण अभिषेक करू शकतो. मात्र याची काळजी घ्यायची आहे की कुठेही जिथे आपण पोथी मांडली आहे, ज्या पाटावर पोथी मांडली आहे ती पोथी हलता कामा नये. कारण कधी कधी काय होतं नकळतपणे आपण मनापासून काहीतरी छान करायला जातो आणि मग तिथे मांडणी केलेली असते, पुढे आपण त्या पाटावर
पोथी मांडलेली असते आणि कळत नकळतपणे समजा आपण एखादी मूर्ती उचलताना, अभिषेक करताना किंवा ती मूर्ती पुन्हा जागेवर ठेवताना असं काही करताना तो पोथीचा पाट हलता कामा नये. 7ही दिवस त्या पोथीच्या पाटाला धक्का लागता कामा नये. तर त्याच्यामुळे शक्यतोवर आपण 7 दिवस ती जी मांडणी आहे ती हलवायचीच नाही. जे पण काही आपण मूर्त्या, देव मांडलेले आहेत ते हलवायचे नाहीत. आणि 7ही दिवस आपले पारायण वाचन झाल्यानंतर 8व्या दिवशी आपण जेव्हा उद्यापन देऊ ना, तेव्हा आपण 8व्या दिवशी सकाळी 10:30 वाजता जो पण काही नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवून पोथीला दाखवायचा आहे आणि देवांना दाखवायचा आहे. असा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर आपण ती मांडणी किंवा आपण जो पण काही संकल्पाचा नारळ ठेवलेला असू ना, तो नारळ हलवायचा आहे. सर्वप्रथम आपण तो नारळ हलवायचा आहे. त्याच्यानंतर पोथी हलवायची आहे, म्हणजे पोथी ज्या पाटावर ठेवलेली आहे तो पाट हलवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जी काही मांडणी केलेली असेल ती मांडणी हलवायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थितपणे त्या देवांवर अभिषेक करून ते देव आपण देवपूजेच्या देव्हाऱ्यामध्ये आपण जिथे देवपूजा करतो तिथे मांडू शकतो. आणि हे उद्यापन देण्यापूर्वी आपले जे घरातले देव आहेत त्या घरातल्या देवांची पूजा तितकीच महत्त्वाची आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे कर्त्या पुरुषाने 8व्या दिवशी सर्वप्रथम देवाची पूजा करायची आहे. आपली जी पण काही नित्य देवपूजा आहे, नित्य सेवा आहे ती करून घ्यायची आहे. आणि नित्य देवपूजा, नित्य सेवा झाल्यानंतरच आपण जी पूजा मांडणी केलेली असू, पोथी केलेली असू त्याच्यासमोर नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. आरती करून झाल्यानंतरच ही मांडणी सर्वप्रथम संकल्पाचा नारळ, नंतर मांडणी आणि पोथी हलवायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करून स्नान घालून आपण देवपूजेच्या मांडणीमध्ये अगोदरच देवांची पूजा केलेली असेल तिथे ती व्यवस्थितपणे मूर्त्या मांडायच्या आहेत. आणि बाकी जी पण काही तिकडे इतर गोष्टी असतील त्या व्यवस्थित आपण जागेवर ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे या पारायणाला आपण सुरुवात करायची आहे मंडळी. तर ही देवपूजेची मांडणी आपण कशी करायची आहे, त्याचप्रमाणे किती नैवेद्य दाखवायचे आहे, नैवेद्यामध्ये काय असलं पाहिजे याचे सगळे सेपरेट व्हिडिओ मी हळूहळू अपलोड करणार आहे. कारण मग एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या ना तर मग तो व्हिडिओ खूपच मोठा होतो आणि तितका मोठा व्हिडिओ बघायला कोणाला वेळही नसतो. मग बऱ्याच वेळा महत्त्वाच्या गोष्टी व्हिडिओमध्ये स्किप केल्या जातात. त्याच्यामुळे मी अगदी छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला अगदी सविस्तरपणे मांडून हे अपलोड करते आहे, जेणेकरून बऱ्याचशा शंकांना आपल्या मनात येतात. जशा काही शंका माझ्याही मनात होत्या तर त्याच्याप्रमाणे अंदाज बांधून मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे आणि अगदी सविस्तरपणे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हीच माझी इच्छा आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.